आपण गेले काही दिवस वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून हे बघत आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील 65 इमारतींच्या बाबतीत एक विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे। या संबंधात आज माझ्याकडं डोंबिवलीतील श्री दीपेश म्हात्रे, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडं आज आलेलं आहे। त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे। तर या निवेदनामध्ये त्यांनी बेसिक मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की महसूल विभागाचा जो सातबारा आहे किंवा फेरफार आहे किंवा बिनशेती आदेश आहेत, ते आदेश चुकीचे आहेत किंवा ते आदेशच नाहीत, ते बोगस बनवले गेलेले आहेत। तर माझ्याकडे आत्ताच हे प्रकरण आलेलं आहे। काही ती कागदपत्र आपण, आमची मूळ अभिलेख जे आहेत ते आपण तपासू। यामध्ये दोषींच्या विरोधात कारवाई करण्याबाबत देखील त्यांची मागणी आहे। त्यांनीच जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की यापूर्वीच महानगरपालिकेने देखील याबाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे। यापूर्वी 2012 साली याच कार्यालयाने देखील गुन्हा दाखल केलेला होता। ही सर्व माहिती आपण पडताळून पाहू। मात्र एक निश्चित की कोणताही सामान्य नागरिक यापुढं तरी फसून नये अशा प्रकरणांमध्ये याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्यानं कारवाई करणे अपेक्षित आहे। त्याबद्दल आम्ही पावले उचलू आणि जर का कोणी बोगस कागदपत्र मूळ महसूल विभागाची बनवली असतील तर संबंधितांची चौकशी करून आम्ही कारवाई करू। 100% आमची जबाबदारी आहे, परंतु ज्या वेळेला मूळ अभिलेख आमचा असतं त्या मूळ अभिलेखात बदल केला जात नाही। हा असा कुठला तरी एखादा त्रयस्थ व्यक्ती तिसऱ्या ठिकाणी कागदपत्र करतो बोगस आणि तो दुसऱ्या कार्यालयात कुठेतरी देतो, ते जोपर्यंत आपल्या माहितीला येत नाही, आपल्या कोणी निदर्शनास आणून देत नाही, तोपर्यंत ते आम्हाला माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही। कोणत्याही फ्लॅटचं ज्यावेळेला रजिस्ट्रेशन होतं त्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची जी नोंदणी आहे ही महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागामध्ये होते। त्याचं सातबारा सदरी कुठलीही बदल होत नाही। मात्र चुकीच्या जर अशा काही गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयांना आम्ही निश्चित कळवू।